गोरज मुहूर्तावरची लगबग, मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे 26 जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला. लिंगराज वल्ल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. प्रारंभी 26 जोडप्यांना सजवलेल्या बग्गेत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली. स्वर्गवासी लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक, साईबाबा चौक, 70 फूट रस्ता, संत तुकाराम चौक, अशोक चौक, वालचंद महाविद्यालय, कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गवासी लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणावर आली. या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वऱ्हाडींनी मोठ्या आनंदात स्वागत केले. सायंकाळी 5:42 गोरज मुहूर्तावर 26 नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला. पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करवून घेतले. अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र, जोडवे, हार, बाशिंग, शालू, गजरे, गुच्छ, चप्पल, तर वरांसाठी जोधपुरी कपडे, फेटा, हार, बाशिंग, गुच्छ, बूट देण्यात आले. तसेच वधूवरांसाठी बाळकृष्ण, कपाट, स्टीलची पाण्याची टाकी, कळशी, 5 ताट, वाट्या, पेले, प्लेट, बादली, परात, तांब्या असेच अन्य संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्र परिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गवासी विष्णुपंत कोठे, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या. विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वऱ्हाडींनी रक्तदान केले. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने रक्त संकलन केले. स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्री कांचना यन्नम, नगरसेवक यन्नम, प्रथमेश कोठे, शहाजी पवार, माजी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते, देवेंद्र भंडारे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास कर्ले, गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव, भाजपचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय, प्रशासकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. दरम्यान स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींकरता संयोजकांकडून मधुर मिलन लाडू, हरी बुंदी, आलू मटारची भाजी, पुरी, मसाला भात, आमटी असा बेट ठेवण्यात आला होता. या सुग्रास भोजनाचा वऱ्हाडींनी आस्वाद घेतला. संयोजकांकडून विशेषतः आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतः जातीने वधूवरांची आणि सोबत आलेल्या वऱ्हाडींची आस्थेने चौकशी करत त्यांचे आदरातिथ्य केले. या विवाह सोहळ्याच्या उत्साहाला सुमधुर संगीताचीही जोड मिळाली. पद्मश्री संगीत विद्यालय प्रस्तुत सूरतेची छेडिता हा कार्यक्रम साक्षी देवस्थळी आणि स्नेहल जोशी यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध मराठी, तेलुगू, हिंदी गीते सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं मोठ्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्यानं राबवत असतात. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मध्यचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना
हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात. पाठीमागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतोय. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन. आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात. आणि त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला आणि मला 2 दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नीक त्यांनी माझ्याकडे आले आणि तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाराच्या उपयोगाच्या वस्तू, त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं अगदी आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्याची जी आत्मीयता या विवाहाबद्दल होती ती खऱ्या अर्थानं सामान्य जनतेबद्दल त्यांचं असणारं प्रेम यातून दिसतं. मी पुन्हा एकदा या सगळ्याच दाम्पत्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन. त्यांचं आयुष्य भरभराटीचा आणि उज्ज्वल हो. त्यासोबत जो सेवेचा वारसा कोठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असा सातत्यानं पुढे जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र कोटेंसोबत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत राहावे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि देवेंद्र, आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली. आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो.
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.